नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की समा किचनमध्ये काम करत असते. तेव्हा अशोक मामा तिथे येतात आणि म्हणतात की मोठी, मला जरा महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर जाऊन येतो. समा विचारते की जेवायला नसाल? तेव्हा अशोक मामा सांगतात की जेवायला येईन ना, माझं काम झालं की मी लगेच येईन. आणि ते समाला आश्चर्याने विचारतात की हे काय, तू पीठ मळते आहेस? समा सांगते की फुलराणी आंटी आज येणार नाही ना, ते परशुराम काकांना बरं नाही आहे. आता अशोक मामा म्हणतात की पण तू कशाला मळते, आपण बाहेरून पोळ्या आणू की? समा म्हणते की मला येतात, मम्माने मला शिकवलं आहे. अशोक मामा म्हणतात की पण एवढं पीठ, आपण सगळ्यांच्या 5 पोळ्या, पण त्यासाठी एवढं पीठ? आता समा म्हणते की असू द्या ना, 2-3 एक्स्ट्रा होतील. आणि तसंही असं मोजून मापून कोण जेवतं? अशोक मामा स्टूल घेऊन तिच्याजवळ बसतात आणि म्हणतात की तसं नाही आहे बाळा, तू 5 नाही 15 पोळ्या कर, पण त्या सगळ्या पोळ्या एका वेळी संपणार आहेत का? कसं असतं ना बाळा, त्या ज्या उरलेल्या पोळ्या असतात ना, त्या एखाद्या गरीब माणसाच्या पोटात गेल्या ना, तर त्याला बरं नाही का वाटणार? एरवी ते फुकटच जाणार ना. नाहीतर तुला माहिती आहे ना, आपल्या देशामध्ये 2 वेळचं अन्न मिळत नाही लोकांना, पोटभर खायला मिळत नाही. मग अशा वेळी अन्नाची नासाडी करणं चालेल का? नाही चालणार ना. नाहीच चालणार. शिस्त म्हणजे शिस्त, असं म्हणून ते तिथून निघून जातात. संयमी आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असते. आता यानंतर आपण पाहतो की ईशान संयमीला म्हणतो की माझे ना पाय खूप दुखत आहेत. आता इरा त्याला म्हणते की कशाला गेलास त्या मुलांशी खेळायला? आता संयमी म्हणते की इरा त्याला असं बोलू नको. इरा म्हणते की याला आजोबा असताना कसं दुखत नाही? ईशान म्हणतो की तेव्हाही दुखत असतं, पण ते लपवून ठेवावं लागतं, म्हणून तर ही 3-4 पॅन्ट घालून फिरतो ना सगळीकडे. तितक्यात कोणीतरी डोरबेल वाजवतं. आजोबा आले वाटतं, असं म्हणून ईशान खूप घाबरतो. आता इरा जाऊन दरवाजा उघडते तर शेफाली आलेली असते. आता संयमी म्हणते की तू आहेस होय, आम्हाला वाटलं की आजोबाच आहेत. शेफाली म्हणते की त्यांना एवढं काय घाबरायचं का, तुम्ही परत काही घोळ घालून ठेवला आहे? आता इरा सांगते की शेफाली मावशी, तुला माहिती आहे का, संयमी ताई आणि हा ईशान आजोबांसोबत चिटिंग करत होते. आता ईशान रागाने म्हणतो की इरा कसली चोंबडी आहेस गं तू? आता शेफाली विचारते की काय झालं? समा सांगते की अगं काल हा खेळायला गेला खाली आणि तिथे पडला. आता ईशान सांगतो की आणि आता खूप दुखत आहे शेफाली मावशी. शेफाली म्हणते की बरं, पण माझ्याकडे एक गंमत आहे ज्याने तुझं दुखणं ना एकदम गायब होऊन जाईल. आणि विचारते की गुलाबजामुन आवडतात ना तुला? तेव्हा ईशान खूप खुश होतो. पण संयमी शेफालीच्या हातातून डबा घेते आणि म्हणते की जेवताना मिळेल, नाहीतर परत तू जेवत नाहीस. ईशान, जेवताना तुला हवं तेवढं खा, पण आता नाही. कोणत्याही वेळेला काही खायचं नसतं, शिस्त म्हणजे शिस्त. हे ऐकून सगळे हसायला लागतात. आता शेफाली म्हणते की वाण नाही पण गुण लागलाय, आजोबांसारखं बोलायला लागलीस तू. तेव्हा संयमी थोडीशी शांत होते आणि म्हणते की मला माहिती आहे तुला माझं कौतुक करायचं आहे, पण तू जर म्हणाली असती ना की मी मम्मासारखी आहे, तर ती एक कॉम्प्लिमेंट झाली असती. पण आजोबांसारखं वागण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. यानंतर आपण पाहतो की अशोक मामा जॉबसाठी HR मॅनेजरला भेटायला येतात. आता अशोक मामा त्यांना म्हणतात की वाटत होतं त्यापेक्षा तुम्ही फारच तरुण आहात, मला वाटलं कोणीतरी मध्यम वयीने असेल. तेव्हा तो मॅनेजर आपली ओळख करत सांगतो की मी विनीत पांडे. काय आहे, आम्ही तरुण असलो तरी आमच्या कंपनीसाठी तुमचा एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही अशाच कोणत्या तरी माणसाच्या शोधात आहोत. त्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन आल्या आल्या आम्ही लगेच तुम्हाला कॉल केला. माझगावकर, तुमचे सगळे डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला आवडेल तुम्ही जर आमच्यासोबत जॉईन झाला तर. आता अशोक मामा विचारतात की आणि इंटरव्ह्यू? तेव्हा मॅनेजर विनीत सांगतात की अहो त्याची काही गरज नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर जॉईन होऊ शकता. आणि आय होप की बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, म्हणजे ट्रॅव्हलिंग, एक्स्ट्रा आवर्स वगैरे. तेव्हा अशोक मामा विचारतात की म्हणजे? मॅनेजर विनीत सांगतात की म्हणजे आपल्या फॉर्मवर जे लिहिलं होतं ना, आणि असंही 9 to 5 जॉब करणं ही कन्सेप्टच आता राहिलेली नाही, आणि ट्रॅव्हलिंगसुद्धा करावी लागेल. आणि म्हणतात की आणि वी आर गुड पे, त्यामुळे सॅलरी वेळेत आणि चांगली मिळणार, पण कामसुद्धा खूप असतं. अशोक मामा विचारतात की टायमिंग काय? आता मॅनेजर विनीत सांगतात की ते तसं नक्की नाही सांगता येणार, म्हणजे संध्याकाळी 7 वाजतील, कधी 10 वाजतील, कदाचित 12सुद्धा वाजतील, आणि दर 10 दिवसातून 2 दिवस ट्रॅव्हलिंग नक्की असणार आहे. तेव्हा अशोक मामा खूप टेन्शनमध्ये येतात आणि स्वतःशीच म्हणतात की मग कसं होणार आहे हे? आता मॅनेजर विनीत विचारतात की काय प्रॉब्लेम आहे का, हेल्थ इश्यू? तेव्हा अशोक मामा म्हणतात की नाही हेल्थ इश्यू वगैरे काही नाही आहे, म्हणजे माझ्या घरात मला नातवंडसुद्धा आहेत ना, 3 नातवंड,
ते 3 आणि मी असं आम्ही चौघेच घरात राहतो. म्हणजे मी जर बाहेर गेलो ना तर त्यांच्याकडे बघायला कोणीच नाही, लहान आहेत ना ती. आता मॅनेजर विनीत म्हणतात की हे बघा माजगावकर साहेब, एवढ्या चांगल्या कंपनीमध्ये एवढ्या चांगल्या पगाराचा जॉब कोणालाही मिळत नाही, तुम्ही अजूनही विचार करा. अहो एवढी चांगली संधी आहे, लवकर नाही मिळणार. अशोक मामा म्हणतात की मला त्याची कल्पना आहे, पण धन्यवाद, तुम्ही इथे मला मानाने बोलवलं, माझं कौतुक केलं, मला आनंद वाटला, निघतो मी, असं म्हणून ते तिथून निघून जातात आता. आणि ते खूपच नाराज झालेले असतात. यानंतर इकडे आपण पाहतो की ईशान मोठ्याने ओरडून म्हणतो की ताई 12:30 वाजलेत, मला भूक लागली. आता संयमी म्हणते की एरवी 2:30 वाजले तरी जेवायला तयार नाही आणि आज गुलाबजामुन आहे तर लगेच पोटात खड्डा पडला का. तितक्या डोअरबेल वाजते. इरा आनंदाने आजोबा आले म्हणून दरवाजा उघडते. आता अशोक मामा आलेले असतात. इरा त्यांना मिठी मारून म्हणते की बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, आम्ही आता जेवायलाच बसणार होतो. आता ईशान सांगतो की तुम्हाला माहिती आहे का आजोबा, शेफाली मावशीने ना आपल्या सगळ्यांसाठी गुलाबजामुन दिलेत. अशोक मामा म्हणतात की अरे मग वाट कसली बघताय, आता मी लगेच फ्रेश होऊन येतो आणि मग आपण मस्त जेवण करू. ईशान म्हणतो की मी गुलाबजामुन घेऊन येतो. असं म्हणून तो उठून जाणार तर त्याच्या पायाला खूप वेदना होतात आणि तो मोठ्याने ओरडतो. अशोक मामा म्हणतात की तुला किती वेळ सांगितलं अशा उड्या मारत जाऊ नको, बघू काय लागले. सगळेच खूप घाबरतात आणि काही नाही म्हणून सांगायला लागतात. पण अशोक मामा जबरदस्तीने ईशानचा पाय बघायला लागतात आणि खूप शॉक होऊन म्हणतात की काय झालंय. आता संयमी सांगते की तो ना खेळताना पडला. आता अशोक मामा तिला ओरडत म्हणतात की तुला विचारलं आहे का, आणि ते ईशानला म्हणतात की ईशान हे कसं झालं. आता ईशान घाबरत सांगतो की ते आजोबा मी खाली खेळायला गेलो होतो ना तर त्या मुलांनी मला मुद्दाम धक्का दिला आणि मी पडलो. शपथ आजोबा माझी काहीच चूक नव्हती, त्या मुलांनी मला मुद्दाम धक्का दिला. अशोक मामा विचारतात की हे कधी झालं. आता ईशान सांगतो की काल. अशोक मामा विचारतात की तू मला सांगितलं का नाही. समा म्हणते की ते तुम्ही ईश्वर आजोबांकडे गेला होतात ना आणि नंतर बिझी होता सो राहून गेलं. अशोक मामा म्हणतात की ठीक आहे, जेवणाच्या वेळी उगा वाद नको, आपण नंतर बोलूया. समा म्हणते की मी जेवण वाढायला घेते. तेव्हा ईशान म्हणतो की मी गुलाबजामुन घेऊन येतो. अशोक मामा ईशानला थांबवत म्हणतात की थांब, आज तुला गुलाबजामुन मिळणार नाहीत. एकतर तू न सांगता खेळायला गेलास, खेळताना पडलास तेही सांगितलं नाही, त्यासाठी ही शिक्षा. ईशान म्हणतो की पण मला. अशोक मामा म्हणतात की भूक लागली आहे ना, मग पोटभर जेवायचं, पण आज तुला गुलाबजामुन अजिबात मिळणार नाहीत. ईशान म्हणतो की मला गुलाबजामुन हवे आहेत आत्ताच्या आत्ता. अशोक मामा रागाने म्हणतात की हट्ट केलास तर एक ठेवून देईल ना, चूक केली आहेस ना, मग तुला शिक्षा झालीच पाहिजे. ईशान रागाने उठून उभा राहतो आणि म्हणतो की ठीक आहे, आज नका देऊ तुम्ही मला जेवण, पण जोपर्यंत तुम्ही मला गुलाबजामुन नाही देणार तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. अशोक मामा म्हणतात की जशी तुझी इच्छा, पण तुला गुलाबजामुन खायला मिळणार नाही म्हणजे नाही, विषय संपला. आता ईशान रागाने आतमध्ये निघून जातो. समा आणि इराला सुद्धा खूपच वाईट वाटतं. यानंतर आपण पाहतो की ईशान त्याच्या रूममध्ये एकटाच उभा असतो. तेव्हा तिथे इरा आणि समा येतात. आता इरा ईशानला म्हणते की ईशान चल ना आपण खेळायला जाऊया. ईशान चिडून म्हणतो की मला नाही जायचं आहे. आता समा म्हणते की इरा तो जेवला पण नाही आणि खेळायला काय सांगतेस त्याला. इरा म्हणते की ईशान पटपट जेवून घे ना. आता ईशान इमोशनल होत म्हणतो की इरा कसं जेवणार मी, तुला माहिती आहे ना गुलाबजामुन माझा वीक पॉईंट आहे आणि मम्मा गॉड युनिवर्सकडे गेल्यापासून एकदाही खाल्ला नाही मी, एवढ्या महिन्यांनी पहिल्यांदा खाणार होतो मी. समा म्हणते की त्यात काय नवीन आहे का, ज्यांना जे आवडतं ते द्यायचं नाही तर त्यांची स्टाईल आहे, जेलर आहेत ते जेलर. इरा म्हणते की पण ताई चूक तर ईशानची होती ना. आता समा रागाने म्हणते की म्हणून काय उपाशी ठेवायचं का. इरा म्हणते की त्यांनी उपाशी नाही ठेवलं, ते फक्त म्हणाले की गुलाबजामुन खाऊ नका. आणि ती ईशानला म्हणते की ईशान तू असं करायला नको होतं, त्यांना खूप वाईट वाटलं असेल. समा तिच्या ओरडत म्हणते की तू थांब जरा, त्यांची शेपूट कुठली. इरा म्हणते की ते मी त्यांचं शेपूट नाही आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की खेळायला जाऊ नका आणि आजोबांना फसवू नका. आता समा म्हणते की म्हणून काय अशी शिक्षा द्यायची का, तो बिचारा वाट बघत होता ना, एवढ्या दिवसातून आपल्याला आपल्या आवडीचं नाही मिळालं आणि आज आता हे. इरा म्हणते की ते त्यांनी बंदी कुठे घातली आहे कायमची, नेक्स्ट टाईम ते खाईलच ना तो. आता समा म्हणते की नेक्स्ट टाईम कधी येईल माहिती नाही, आज ते छान तयार होऊन कोणाच्या तरी लग्नाला जाऊन खाऊन आले असतील आणि आपल्याला खाऊ देत नाहीत. आणि म्हणते की ते काही असो, मी घेऊन येते गुलाबजामुन. असं म्हणून ती गुलाबजामुन आणायला किचनमध्ये जाते. आता ती किचनमध्ये जाऊन सगळीकडे गुलाबजामुन शोधायला लागते, पण तिथे गुलाबजामुनचा डबा कुठेच नसतो. तेव्हा ईशान तिथे येतो आणि विचारतो की काय झालं. समा म्हणते की ईशान सॉरी, मला गुलाबजामुनचा डब्बा नाही मिळत आहे, पण प्लीज तू जेवून घे ना. ईशान म्हणतो की मला नाही जेवायचं, असं म्हणून तो तिथून रागाने निघून जातो. आता यानंतर आपण पाहतो की ईशान डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि तो रडत असतो. आता समा विचारते की तू का रडतोयस. ईशान ओरडून सांगतो की मला दुखत आहे, माझं पोट दुखतंय. समा म्हणते की तू सकाळपासून नाही जेवला ना म्हणून तुझ्या पोटात दुखत आहे.
इरा म्हणते की आता रात्री तरी बस आमच्यासोबत जेवायला. ईशान म्हणतो की मला नको आहे. समा त्याला समजावत म्हणते की ईशान आपलं काय ठरलं होतं, मम्मा डॅडा गॉडच्या युनिवर्समधून आपल्याला बघतायत ना, आणि त्यांना जर हे कळलं की ईशान जेवला नाही तर त्यांचं काम अर्धवट टाकून येतील ना. ईशान म्हणतो की येऊ देत, मला मम्मा डॅडा हवे आहेत, मला आजोबा नको आहेत. ते आले की आपण परत दुबईला जाऊया, मला सगळं आधीसारखंच हवं आहे. आता समा म्हणते की पण मम्मा डॅडा आल्या आल्या मला ओरडतील की ईशानकडे लक्ष दिलं नाही म्हणून, आणि गॉड त्यांना रागवेल की त्यांचे युनिवर्स सोडून इकडे आले म्हणून. चालेल का तुला? ईशान म्हणतो की नाही. आता समा म्हणते की मग चल ना आपण जेवूया, तू दुपारी पण काही खाल्लं नाहीस. ईशान म्हणतो की मला गुलाबजामुन मिळाले तरच मी जेवणार. आता समा त्यांना समजावत म्हणते की ईशान असा हट्ट नसतो करायचा बाळा, आपण जे मागतो ते आपल्याला सगळं नाही मिळत, आपले मम्मा डॅडासुद्धा आपल्याला द्यायचे नाहीत ना, प्लीज असं नको रडूस. आणि विचारते की मी तुझ्यासाठी तूप पोळी आणू का म्हणून, आणि संयमी तूप पोळी आणायला आतमध्ये जाते. तर इकडे ईशान आणि इरा मस्ती करायला लागतात. आता संयमी किचनमध्ये येऊन ईशानसाठी पोळी घेत असते. त्यावेळेस तिला दिसतं की डब्यामध्ये 2च पोळ्या आहेत, आणि ती मनातच विचार करते की अरे 2 पोळ्या कशा शिल्लक राहिल्या. तर दुसरीकडे आपण पाहतो की अशोक मामा एकटेच विचार करत बसलेले असतात, आणि त्याच वेळेस तिथे समा येते आणि अशोक मामांना म्हणते की मी रात्रीच्या पोळ्या करायला गेले होते, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सकाळी 5च पोळ्या केल्या, 2 मी खाल्ल्या आणि 1 इरूने खाल्ली, ईशानची 1 उरली कारण तो जेवलाच नाही, आणि आणखी 1 उरली, ती मी तुमच्यासाठी केली होती, तुम्ही जेवला नाही आहात, दुपारीसुद्धा नाही, ईशान दिवसभर उपाशी राहिला म्हणून तुम्हीही उपाशी राहिलात. आता अशोक मामा संयमीकडे बघायला लागतात आणि म्हणतात की काय आहे, पालक सगळी धडपड का करतात, आपल्या पोरांच्या पोटात चांगलं अन्न जावं म्हणून, आणि तो जेवलाच नाही तर काय उपयोग आहे या सगळ्यांचा, माझ्या घशाखाली घास उतरलाच नाही म्हणून मी जेवलोच नाही. आता संयमी अशोक मामांकडे बघायला लागते आणि ती जाऊन अशोक मामांसाठी जेवण घेऊन येते, आणि त्यांच्यासमोर जेवणाचं ताट ठेवून जायला लागते, आणि जाता जाता म्हणते की ईशानची समजूत आम्ही काढली आहे आणि तो जेवला आहे, तुम्हीही जेवून घ्या. अशोक मामा थोडेसे इमोशनल होत संयमीला विचारतात की पोटभर जेवला ना, तेव्हा संयमी हो म्हणून सांगते, आणि तिथून जायला लागते, आणि जाता जाता ती पाठी वळून अशोक मामांना बघायला लागते. अशोक मामा संयमीने आणलेलं जेवण खायला लागतात. तेव्हा संयमी खूप खुश होऊन अशोक मामांकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.